नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण गणित विषयातील अध्यापनशास्त्रातील काही प्रश्न बघणार आहोत. गणित शिक्षक प्रश्न. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न बघूयात. सामाजिक प्रगती केवळ भौतिक साधनांवर अवलंबून नसते, तर प्रगत तंत्रज्ञान व डॅश यांवर अवलंबून असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विज्ञान. सामाजिक प्रगती केवळ भौतिक साधनांवर अवलंबून नसते, तर प्रगत तंत्रज्ञान व विज्ञान यांवर अवलंबून असते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, गणितातील सर्व शास्त्राचे उगमस्थान हे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अंकगणित. गणितातील सर्व शास्त्राचे उगमस्थान अंकगणित हे आहे. पुढचा प्रश्न बघूया. चित्रकलेत उपघटक असतो, तर चित्रकलेत कोणता उपघटक असतो? तर भूमिती. चित्रकलेत भूमिती हा उपघटक असतो. पुढचा प्रश्न, गणित विषयाच्या अभ्यासाने हा गुण वाढीस लागतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकाग्रता. गणित विषयाच्या अभ्यासाने एकाग्रता हा गुण वाढीस लागतो. पुढचा प्रश्न बघूया. भाषा विषयात यांमध्ये गणिताचा उपयोग होतो. त्या भाषा विषयामध्ये विशेषतः व्याकरण. भाषा विषयात विशेषतः व्याकरणामध्ये गणिताचा उपयोग होतो. पुढे बघूया. पुढचा प्रश्न, डॅश हा बीजगणित व भूमिती यातील दुवा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भूमिती आणि बीजगणित यातील दुवा असं विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आलेख. आलेख हा बीजगणित व भूमिती यातील दुवा आहे. पुढचा प्रश्न बघूया. डॅश सारख्या घटकात बीजगणित, भूमिती व अंकगणित सर्वच लागते. तर त्रिकोणमिती सारख्या घटकात बीजगणित, भूमिती व अंकगणित सर्व लागते, म्हणून उत्तर आहे त्रिकोणमिती. पुढचा प्रश्न बघूया. एखाद्या मूर्त किंवा अमूर्त बाबीला दिलेले नाव म्हणजे? एखाद्या मूर्त किंवा अमूर्त बाबीला दिलेले नाव म्हणजेच संज्ञा. एखाद्या मूर्त किंवा अमूर्त बाबीला दिलेले नाव म्हणजे संज्ञा होय. पुढे बघूया. भूमितीची शास्त्रशुद्ध व तर्कशुद्ध मांडणी प्रथम कोणी केली? तर भूमितीची शास्त्रशुद्ध व तर्कशुद्ध मांडणी प्रथम युक्लिड यांनी तयार केली, म्हणून पर्याय क्रमांक 1, युक्लिड. पुढचा प्रश्न बघूया. योग्य वेळी योग्य कृती झाल्यास अध्यापनाची डॅश वाढण्यास मदत होते. तर परिणामकारकता. उत्तर काय आहे? तर परिणामकारकता.
योग्य वेळी योग्य कृती झाल्यास अध्ययन अध्यापनाची परिणामकारकता वाढण्यास मदत होते. पुढचा प्रश्न, ज्या मांडणीच्या सहाय्याने एका दृष्टिक्षेपात त्या विषयाच्या संपूर्ण रचनेची कल्पना येते त्या मांडणीला त्या विषयाची काय म्हणतात? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, त्याला संरचना असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. शिक्षणशास्त्र आणि प्रत्येक विषयाची साध्य निश्चित केलेली आहे त्यांना काय म्हणतात? तर त्यांना उद्दिष्टे असे म्हणतात. काय म्हणतात? उद्दिष्टे. शिक्षणशास्त्राने प्रत्येक विषयाची साध्य निश्चित केलेले आहेत त्यांनाच आपण उद्दिष्टे असे म्हणतो. पुढे बघूया. अंतर, वजन, वेळ, क्षेत्रफळ, धारणा यामुळे दैनंदिन व्यवहारातील कोणत्या विशिष्ट संबोध स्पष्ट होतात? तर मापन. अंतर, वजन, वेळ, क्षेत्रफळ, धारकता यामुळे दैनंदिन व्यवहारातील मापन विशिष्ट संबोध स्पष्ट होतात. पुढचा प्रश्न आहे, डॅश आकृत्यांच्या सहाय्याने आकार विषयक गुणधर्म समजतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भौमितिक आकृत्यांच्या सहाय्याने आकार विषयक गुणधर्म समजतात. पुढचा प्रश्न, घटकांच्या अध्यापनात नेमके काय साध्य करायचे आहे हे ठरवणे म्हणजे वर्ग उद्दिष्टे होय. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? वर्ग उद्दिष्टे. बघा, घटकाच्या अध्यापनातून नेमके काय साध्य करायचे हे ठरवणे म्हणजे वर्ग उद्दिष्टे होय. पुढचा प्रश्न, डॅश म्हणजे विकसित करावयाचा नेमका गुण होय. तर कोणता गुण? तर क्षमता. क्षमता म्हणजे विकसित करावयाचा नेमका गुण होय. पुढचा प्रश्न, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक यामधील दुवा म्हणजे? अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक यामधील दुवा म्हणजे पाठ्यक्रम होय. पाठ्यक्रम हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, लांबी मोजण्यासाठी कोणते प्रमाण एक साधन आहे? तर लांबी मोजण्यासाठी मीटर हे प्रमाणित साधन आहे. मीटर. पुढचा प्रश्न, शिक्षणाची उद्दिष्टे सफल करण्याचे साधन म्हणजे? तर शिक्षणाची उद्दिष्टे सफल करण्याचे साधन म्हणजे अभ्यासक्रम होय. पुढचा प्रश्न, डॅश ही गणितातील प्राथमिक क्रिया आहे. गणितातील कोणती प्राथमिक क्रिया आहे? तर बेरीज करणे. बेरीज करणे ही गणितातील प्राथमिक क्रिया आहे. आपल्याला अध्यापन करत असतो गणिताच्या विषयाशी संबंधित, त्यावेळेला आपण विद्यार्थ्यांना डायरेक्ट गुणाकार किंवा भागाकार करायला शिकवत नाही. तर प्रथम त्यांची पायऱ्या आहेत. पहिली बेरीज करणे, नंतर वजाबाकी करणे, नंतर गुणाकार, नंतर भागाकार. तोच प्रश्न असा विचारलाय की ही कोणती पायरी गणितातील प्राथमिक क्रिया आहे? तर बेरीज करणे ही गणितातील प्राथमिक क्रिया आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. समीकरणात वापरलेल्या अक्षराला काय म्हणतात? तर समीकरणात वापरलेल्या अक्षराला चल असे म्हणतात. चल असे म्हणतात. पुढचा प्रश्न, समीकरण सोडवणे म्हणजे त्या समीकरणाची
उकल होय. समीकरण सोडवणे म्हणजे त्या समीकरणाची उकल होय. पुढचा प्रश्न. सर्वांगीण विकास म्हणजे बोधात्मक, भावनात्मक व डॅश या अंगाचा विकास होय. तर बोधात्मक, भावनात्मक व क्रियात्मक अंगाचा विकास होय. त्या प्रश्नाचं उत्तर असेल क्रियात्मक. सर्वांगीण विकास म्हणजे बोधात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक या अंगांचा विकास होय. पुढचा प्रश्न. मिळालेल्या ज्ञानाचा व कौशल्याचा अध्ययनात व व्यवहारात प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे उपयोजन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उपयोजन. पुढचा प्रश्न. ठराविक हेतू लक्षात घेऊन संकलित केलेली अर्थपूर्ण माहिती म्हणजे आशय होय. ठराविक हेतू लक्षात घेऊन संकलित केलेली अर्थपूर्ण माहिती म्हणजे आशय होय. आशय हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. ठरवलेली उद्दिष्टे कितपत साध्य झाली हे समजण्यासाठी काय करायचे असते? तर ठरवलेली उद्दिष्टे कितपत साध्य झाली हे समजण्यासाठी मूल्यमापन करावयाचे असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मूल्यमापन. पुढील प्रश्न बघूया. शिक्षकाच्या दैनंदिन अध्यापनाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे. कोणती क्रिया आहे? तर पाठ नियोजन. शिक्षकाच्या दैनंदिन अध्यापनाच्या दृष्टीने पाठ नियोजन ही अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे. वर्तुळावरील प्रत्येक बिंदूतून केंद्रापासून असते. बघा, बिंदू वर्तुळावरील प्रत्येक बिंदू वर्तुळ केंद्रापासून असतो तर समदूर असतो. काय आहे? तर समदूर असतो. पुढचा प्रश्न. पाठ्यांशाचा तर पाठविण्याचा झाले. पाठ्यांशाचा अधिक सराव व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना घरी सोडवण्यासाठी दिला जातो. तर घरी सोडवण्यासाठी काय दिला जातो? तर गृहपाठ दिला जातो. पुढचा प्रश्न. विशिष्ट किंवा प्रत्यक्ष अनुभवातून, निरीक्षणातून तत्वशोधन याकडे होणारी वाटचाल म्हणजे उद्गामी पद्धत होय. विशिष्ट किंवा प्रत्यक्ष अनुभवातून, निरीक्षणातून तत्वशोधनाकडे होणारी वाटचाल म्हणजे उद्गामी पद्धती होय. म्हणून उद्गामी त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सामान्य नियमाचा वापर करून विशेष उदाहरणे सोडविणे म्हणजे ही पद्धती होय. आता सामान्य नियमाचा वापर करून विशेष उदाहरणे सोडवणे म्हणजे अवगामी पद्धती होय. म्हणून अवगामी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. डॅश पद्धती ही प्रश्न पद्धतीवर आधारलेली आहे. डॅश ही पद्धती ही प्रश्न पद्धतीवर आधारलेली आहे. तर पृथक्करण
पृथक्करण पद्धती ही प्रश्न पद्धतीवर आधारलेली आहे. म्हणून पृथक्करण हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. डॅश पद्धतीमध्ये विद्यार्थी संशोधकाच्या भूमिकेत असतो. कोणत्या पद्धतीमध्ये? तर स्वयंशोधन पद्धतीमध्ये विद्यार्थी संशोधकाच्या भूमिकेत असतो. म्हणून स्वयंशोधन हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. डॅश पद्धतीमध्ये विद्यार्थी शिक्षकाच्या कृतीचे निरीक्षण करून नोंदी करतात व उदाहरणे सोडवतात. तर दिग्दर्शन पद्धतीमध्ये विद्यार्थी शिक्षकाच्या कृतीचे निरीक्षण करून नोंदी करतात व उदाहरणे सोडवतात. म्हणून दिग्दर्शन हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेला अभ्यास म्हणजे पर्यवेक्षित अभ्यास होय. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेला अभ्यास म्हणजे पर्यवेक्षित अभ्यास होय. पुढचा प्रश्न. निदान करण्यासाठी ची चाचणी करतात त्या चाचणीला काय म्हणतात? तर निदान करण्यासाठी ज्या चाचणीचा वापर करतात तिला नैदानिक चाचणी असे म्हणतात. पुढचा प्रश्न. डॅश ही गुणाकाराची विरुद्ध क्रिया आहे. तर भागाकार ही गुणाकाराची विरुद्ध क्रिया आहे. पुढचा प्रश्न. विशिष्ट कालावधीनंतर उद्दिष्टांना अनुसरून सातत्याने केलेले मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन होय. विशिष्ट कालावधीनंतर उद्दिष्टांना अनुसरून सातत्याने केलेले मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन होय. विद्यार्थ्यांच्या चुकांचे निर्देशन झाल्यानंतर त्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी केलेले अध्यापन म्हणजे उपचारात्मक अध्यापन. विद्यार्थ्यांच्या चुकांचे निर्देशन झाल्यानंतर त्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी केलेले अध्यापन म्हणजे उपचारात्मक अध्यापन होय. पुढचा प्रश्न. प्रज्ञा आणि डॅश यांच्या विकासातून गणित आणि विज्ञानाची भाषा आहे. तर प्रज्ञा आणि तर्क यांच्या विकासातून गणित आणि विज्ञानाची भाषा आहे. गणित ही विज्ञानाची भाषा आहे. बघा, प्रज्ञा आणि तर्क यांच्या विकासातून गणित ही विज्ञानाची भाषा आहे. पुढचा प्रश्न बघूया. समकेंद्र पद्धतीत घटकांची असतात. तर समकेंद्र पद्धतीत घटकांची शीर्षके असतात. शीर्षके हे प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पाठ्यपुस्तकामुळे अध्यापनात डॅश येते. तर सुसूत्रता येते. पाठ्यपुस्तकामुळे अध्यापनात सुसूत्रता येते. पुढचा प्रश्न. सृजनशीलता म्हणजे काय? तर सृजनशीलता म्हणजे नवनिर्मिती. पुढचा प्रश्न. शिक्षक वार्षिक नियोजन यांच्या सहाय्याने करतात. शिक्षक वार्षिक नियोजन पाठ्यपुस्तकांच्या सहाय्याने करतात. पाठ्यपुस्तक हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. एखाद्या मूर्त किंवा अमूर्त बाबींचे अचूक शब्दात केलेले वर्णन म्हणजे व्याख्या होय. एखाद्या मूर्त किंवा अमूर्त बाबींचे अचूक शब्दात केलेले वर्णन म्हणजे व्याख्या
होय. पुढचा प्रश्न, एका शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत कार्याचे विभाजन म्हणजे वार्षिक नियोजन होय. बघा काय सांगितलं, एका शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत कार्याचे विभाजन म्हणजे वार्षिक नियोजन होय. पुढचा प्रश्न, एका तासिकेत काय व कसे शिकवायचे यासाठी कशाचे नियोजन करावे लागते. विचारले काय तर एका तासिकेसाठी विचारले तर पाठ. एका तासिकेत काय व कसे शिकवायचे यासाठी कशाचे नियोजन करावे लागते तर पाठ नियोजन करावे लागते. पुढचा प्रश्न, पाठ्यपुस्तकात घटकांचे विभाजन काठिण्य पातळीवर अवलंबून असतात किंवा काठिण्य पातळीप्रमाणे असतात. पाठ्यपुस्तकात घटकांचे विभाजन हे काठिण्य पातळीप्रमाणे असतात. पुढचा प्रश्न, घटक नियोजन करण्यापूर्वी शिक्षकांनी कोणते काम करावे तर घटक नियोजन करण्यापूर्वी शिक्षकाने पाठ्यांशाचे पृथक्करण करावे. पाठ्यांशाचे पृथक्करण करावे. पुढचा व शेवटचा प्रश्न, हे मापनाशी संबंधित आहे तर पर्याय दिलेले आहेत. घड्याळ, एकर, मीटर हे तीनही मापनाशी संबंधित आहे, म्हणून वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा. तुमचे काय कमेंट असतील तर काय प्रश्न असतील तर कमेंट करा. आणि तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.